कुंभ राशी तुमच्या नात्यातील 3 व्यक्तींमुळे गैरसमज, मतभेद किंवा विश्वासघात होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. पण याचा अर्थ कुणीतरी काळी करणी करत आहे असा निष्कर्ष काढणे योग्य नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्योतिषातील ग्रहस्थितीनुसार कोणत्या नात्यांमध्ये सावध राहावे, कोणते संकेत लक्षात घ्यावेत आणि स्वतःचे मानसिक व आध्यात्मिक संरक्षण कसे करावे हे जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कुंभ राशीवर ग्रहांचा प्रभाव. नमस्कार मित्रांनो, या काळात कुंभ राशीवर शनी आणि इतर ग्रहांच्या प्रभावामुळे काही लोकांशी संवाद बिघडण्याची शक्यता वाढू शकते. अचानक गैरसमज, वाद, मत्सर किंवा विश्वासघातासारखे प्रसंग येऊ शकतात. याचा अर्थ प्रत्येक अडचण ही कोणाच्या तांत्रिक शक्तीमुळे किंवा काळ्या जादूमुळेच आहे असे नाही. अनेकदा संवादच अभाव, मत्सर किंवा चुकीची माहिती यामुळे ही नाती ताणली जातात. कोणत्या 3 प्रकारच्या व्यक्तीविषयी सावध राहावे? गोड बोलणारी पण पाठीमागे वेगळे बोलणारी व्यक्ती. ही व्यक्ती समोरून तुमचे कौतुक करेल पण इतरांसमोर तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी सांगू शकते. अशा व्यक्तींना वैयक्तिक माहिती देणे टाळा. मत्सर करणारी जवळची व्यक्ती. तुमची प्रगती, पैसा किंवा यश काही लोकांना खटकू शकते. म्हणून प्रत्येक योजना किंवा आनंदाची बातमी सर्वांनाच सांगणे आवश्यक नसते. वारंवार भांडण लावणारी व्यक्ती. काही लोक सतत गैरसमज निर्माण करतात. त्यांच्या प्रत्येक बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. संबंधित व्यक्तीशी थेट संवाद साधा. हे संकेत दिसत असतील तर काय करावे? जर सतत वाद होत असतील, विश्वास कमी होत असेल, मन अस्वस्थ राहत असेल, तर प्रथम शांतपणे परिस्थिती समजून घ्या. घाईघाईने कोणावरही आरोप करू नका. आध्यात्मिक उपाय. दर शनिवारी शनी मंदिरात किंवा घरी तिळाच्या तेलाचा दिवा लावा. ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. घरात शांत वातावरण ठेवा. ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या. गरजू व्यक्तींना काळे तीळ किंवा अन्नदान करा. नाती मजबूत ठेवण्यासाठी रागात निर्णय घेऊ नका. मोबाईलवरील मेसेजवरून गैरसमज करू नका. विश्वास टिकवण्यासाठी संवाद सर्वात महत्त्वाचा आहे. प्रेरणादायी कथा. एक कुंभ राशीचा युवक सतत मित्रांवर संशय घेत होता. प्रत्येक अडचणीमागे कोणीतरी वाईट शक्ती आहे असे त्याला वाटत होते. एका ज्ञानी गुरूंनी त्याला सांगितले, भीतीपेक्षा विवेक मोठा असतो. सत्य तपासा, संवाद करा आणि श्रद्धेसोबत संयमही ठेवा. त्याने तसेच केले. गैरसमज दूर झाले आणि नाती पुन्हा सुधारली. मित्रांनो, ग्रहस्थिती आणि आव्हानांचे संकेत देऊ शकते, पण आपल्या कृती, संयम आणि योग्य निर्णय यावर भवितव्य अधिक अवलंबून असते. कोणावरही पुराव्याशिवाय काळी करणे किंवा अशा प्रकारचे आरोप करू नका. सावध राहा, सकारात्मक विचार ठेवा आणि श्रद्धेसोबत विवेकही जपा. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल तर कमेंटमध्ये ओम शनेश्वराय नमः लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच ज्योतिष व आध्यात्मिक विषयावरील माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या भक्तिरंग सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.